जा. इतकी कशी बावळट ग तू श्रावणी. चिठ्ठी पाठवलीस ती पाठवलीस, पण कोरीच कोरा कागदच पाठवलास. अगं प्लॅनच करायचा होता ना तुला, तर मला विचारायचं होतं ना. अगं मग 2-4 चांगल्या आयडिया मी दिल्या असत्या तुला. आता कळलं ना हे सगळं मी केलंय ते. हो केलं, मीच केलं. मीच पैसे दिले त्या मुलाला. बोल ना काय करणार आहेस तू? बोल. जागा एक चिठ्ठी सापडली म्हणून तू माझं काही वाकडं नाही करू शकत. सोड सोड. मी काय करू शकते ना ते तू अजून बघितलंच नाहीयेस. तरी पण तुला जर माझ्या वाटाला जायची लईच हौस आली असेल ना तर बिंदास जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्या श्रेयसच्या वाटाला गेलीस आणि त्याच्या केसाला जरी धक्का लावलास ना श्रावणी, तर हा हात मुळापासून उपटून टाकीन. तारा नाव आहे माझं. ताराशी पंगा घ्यायचा नाही. मनावर कोरून ठेवायचं कायमचं. एकच वायदा, ताराचाच कायदा.
कसलं भयंकर स्वप्न होतं. अगं बाई, हे कुठे गेले? पहाटेचे 4 वाजले. असं म्हणतात की पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात. हे नक्की कसलं स्वप्न होतं? हे कसले संकेत आहेत? पुढे येणाऱ्या कुठल्या संकटाची चाहूल तर नाही? अरविंद, बरं वाटतंय ना आता? अरे मागचे काही दिवस बरीच धावपळ झाली तुझी. हो आई, धावपळ खरंच खूप चालली आहे. काय सध्या बाहेरगावची कामं बघतोय ना मी. आपला श्रेयस ऑफिसला यायचा तेव्हा अक्षय बाहेरगावची सगळी कामं बघायचं. आता श्रेयस ऑफिसला येत नाही त्यामुळे अक्षय ऑफिस हँडल करतोय आणि मला बाहेरची कामं सगळी बघावी लागतात. पण मग मी काय म्हणते, तू सध्या जरा ऑफिसच बघ. अक्षय जाईल ना बाहेर गावी. दगदग जरा कमी कर आता. हो आई, तोच विचार करतोय मी. मला असं वाटतं की आता ऑफिस जॉईन करावं. बर, अक्षय, आता ऑफिसचं सगळं मी बघतो. तू बँगलोरच्या दौऱ्याची तयारी कर. नको डॅड, तुम्ही इतक्यात नका येऊ. अक्षय, इतक्यात नका येऊ म्हणजे? घाबरला घाबरला अक्षय घाबरला. विक्री भागूबाई. श्रेयस, गप्प बसा. ए अक्षय, अरे मी ऑफिसला येऊ नको असं काय म्हणतोयस तू? नाही म्हणजे तसं कुठलं कारण नाहीये, पण मी म्हटलं की सध्या बिझनेस मीच हँडल करतो. मी हँडल करतो म्हणजे?